स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबरला येऊ घातलेल्या आहेत. 3 डिसेंबरला या निवडणुकांची मतमोजणी होतीये. महानगरपालिका निवडणुकांची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळेच पक्ष हे आपापल्या पद्धतीने तयारी करताना पाहायला मिळत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सलग 5 दिवस बैठका मुंबईतल्या वरळी डोम सभागृहामध्ये पार पडल्या होत्या आणि त्यानंतर आज पुण्यामध्ये अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं दुसरी बैठक जी आहे ती संपन्न होतीये. साधारणतः मागच्या शनिवारी जी आहे ती अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी अगदी 7-7:30 पर्यंत या बैठका चालल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद देखील झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवाजीनगरचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुण्यातलं कार्यालय आहे त्या ठिकाणी स्वतः अजित पवार हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बैठका ज्या आहेत त्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं. या बैठकांदरम्यानच एक मोठी घडामोड अशी घडली की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक मोहिते पाटील परिवाराशी संबंधित असणारा एक चेहरा जो आहे त्या चेहऱ्याने अगदी भल्या सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आणि ते नाव होतं ते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील जे आहेत ते म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीवीर परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत, सोबतच अध्यक्ष आहेत महाराष्ट्र जनसेवा संघटनेचे आणि चेअरमन आहेत शंकरराव मोहिते सहकारी औद्योगिक वसाहत अकलूजचे. या अगोदर धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काम केल्याचं पाहायला मिळतंय. राज्याचे सहकार मंत्री असणारे माजी सहकार मंत्री असणाऱ्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. मोहिते पाटील परिवाराचे आणि पवार कुटुंबियांचे मागच्या अनेक वर्षांचे ऋणानुबंध आपल्याला पाहायला मिळतात. अगदी विजयसिंह मोहिते पाटील जे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे ते पुतणे आहेत. खर तर डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर 2024 मध्ये धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राजकारणामध्ये फारसे सक्रिय दिसले नाहीत. मात्र आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी सहकुटुंब घेतलेली भेट आणि या सहकुटुंब घेतलेल्या भेटीनंतर आता धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. जर धवलसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. याची 2 कारणं आहेत. एक तर सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काहीशी कमी झाली आहे. त्याचं कारण ठरलंय ते माजी आमदार राजन मालक पाटील आणि मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या दोघांचा प्रवेश घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका जी आहे ती बजावली. कारण जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी सुद्धा जयकुमार गोरे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्यामुळे जयकुमार गोरेंनी आपल्याच मित्र पक्षाला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का दिला. हे जे 2 नावं होती राजन मालक पाटील असतील किंवा यशवंत माने असतील हे अजित पवारांचे अतिशय विश्वासू म्हणून ओळखले जात होते. राज्य सहकार परिषदेचं अध्यक्षपद अजित पवारांनी राजन मालक पाटील यांना दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे आता राजन पाटलांनी तिकडे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत मानेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काहीशी ताकद जी आहे त्या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग ती सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, महानगरपालिकांची निवडणूक असेल, नगरपालिका नगरपंचायतींची सोलापूर जिल्ह्याची निवडणूक असेल, या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा धवलसिंह मोहिते पाटलांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर निश्चितपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा होणार आहे. शिवाय मोहिते पाटील हे नाव धवलसिंह मोहिते पाटलांच्या पाठीमागे असल्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादीची ताकद जी आहे ती त्या ठिकाणी वाढणार आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून धवलसिंह मोहिते पाटील हे सामाजिक काम करताना पाहायला मिळत आहेत. कुस्तीवीर परिषदेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे.
आणि शंकरराव मोहिते सहकारी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांचा मोठा पगडा आहे. त्यामुळेच धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवारांना जो आहे तो निश्चितपणे फायदा होऊ शकतो. अर्थात हे पाहणं महत्वाचं आहे की आजची जी भेट होती त्या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा झाल्या का आणि त्याचे राजकीय पडसाद आपल्याला पुढच्या काही काळामध्ये पाहायला मिळणार का. धवलसिंह मोहिते पाटील हे मनगटी घड्याळ बांधणार का, अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला आगामी काही काळाची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.